महत्वाची बातमी, छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झालेले आहे। डॉक्टर रमेश तारक यांच्या तोंडाला काळं फासण्यात आलेलं आहे। मनोज जरांगे यांच्या अंतरवालीमधील उपोषणाला विरोध केल्यामुळे त्यांनी हे काळं फासलेलं आहे। मनोज जरांगे यांच्या विरोधात रमेश तारक यांनी अर्ज दिलेला होता आणि आता तारक यांच्या विरोधातच आता मराठा आंदोलक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। छत्रपती संभाजीनगरची दृश्य आपण पाहताय। डॉक्टर रमेश तारक यांच्या तोंडाला मराठा आंदोलकांनी काळं फासलेलं आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आंदोलक जे आहेत ते आक्रमक झाल्याचे या ठिकाणी पाहताय। मनोज जरांगे यांच्या विरोधात रमेश तारक यांनी अर्ज दिलेला होता आणि याचाच निषेध व्यक्त करत मराठा आंदोलक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी तारक यांच्या तोंडाला चक्क काळं फासलेलं आहे। दत्ता कनवटे आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। दत्ता, वृषाली, छत्रपती संभाजीनगर शहरातली ही घटना आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातल्या मराठा संघटनांनी डॉक्टर रमेश तारक यांच्या तोंडाला काळं फासलेलं आहे। रमेश तारक यांनी मनोज जरांगे यांच्या अंतरवाली इथल्या आंदोलनाला विरोध केला होता। अंतरवाली सराटीमध्ये गर्दी होते, ट्रॅफिक जाम होते, याचं कारण देत जालना एसपीला अर्ज देऊन मनोज जरांगे यांच्या उपोषणाला परवानगी देऊ नयेत अशा स्वरूपाचा विरोध केला होता। तेव्हापासून ही धुसफूस सुरू होती आणि आज डॉक्टर रमेश तारक यांच्या रुग्णालयामध्ये जाऊन त्यांच्या तोंडाला मराठा संघटनांनी काळं फासलेलं आहे। हे जे सगळे कार्यकर्ते दिसत आहेत ते झुंजार छावा संघटनेचे कार्यकर्ते आहेत। या सगळ्या कार्यकर्त्यांनी डॉक्टर रमेश तारक यांच्या रुग्णालयात जाऊन त्यांच्या तोंडाला काळं फासलेलं आहे। रमेश तारक यांच्या विरोधामध्ये गेल्या अनेक दिवसांमधून मराठा संघटनांमध्ये खदखद पाहायला मिळत होती, त्यामुळेच ही काळं या ठिकाणी फासण्यात आलेलं आहे। रमेश तारक हे कधी काळी मनोज जरांगे यांचे जवळचे सहकारी होते, मात्र मनोज जरांगे यांच्यापासून दूर गेल्यानंतर त्यांनी मनोज जरांगे यांच्या विरोधात कारवाया सुरू केल्या होत्या। त्याचाच एक भाग म्हणून अंतरवाली सराटीमध्ये नुकतंच पार पडलेलं उपोषण आहे, त्या उपोषणाला परवानगी देऊ नये यासाठी रमेश तारक यांनी जालना पोलीस कार्यालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी एसपींना निवेदन सुद्धा दिलं होतं आणि मनोज जरांगे यांच्या उपोषणाची परवानगी नाकारावी अशा स्वरूपाचं सुद्धा निवेदन दिलं होतं। त्यामुळे या सगळ्या आक्रमक झालेल्या मराठा संघटनांनी आज अखेर रमेश तारक यांच्या तोंडाला काळं फासलेलं आहे। धन्यवाद दत्ता दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।